अभिवादन वंदन करून या ठिकाणी उपस्थित असलेला पावन पूजनीय असा भिक्खू संघ, या संघाचे विनम्र अभिवादन करून ज्या महानायकाच्या अथांग त्यागानं मोठ्या कष्टानं आधुनिक भारत उभा राहिला असे महानायक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील या ठिकाणी अभिवादन वंदन, त्यांच्या प्रतिमेला विचारायला या ठिकाणी अभिवादन वंदन। कालकथित झालेले सारंगधर भाऊ त्यांच्या पुण्याला अनुमोदन देण्यासाठी, त्यांच्या पेत्ताला अनुमोदन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। उपासकांनो, आपण सगळ्यांनी बघितलं की त्यांचा अंत कशा पद्धतीने झालेला आहे। बघा, या विश्वामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक सत्वाच्या कल्याणासाठी सर्वश्रेष्ठ उपदेश जर ह्या विश्वामध्ये कोणी केला असेल तर ते तथागत सम्यक संबुद्ध आहे। आणि त्याच सम्यक संबुद्धाचा महान सधम्म, बघा भंतीजीने किती छान पद्धतीने सांगितलं की कोणाची घृणा नको, कोणाचा द्वेष नको, कोणाचा तिरस्कार नको, कोणाबद्दल क्रोध नको, कारण की हे सतत बदलत असतं। आज आमच्या मनात जर एखाद्या व्यक्तीबद्दल क्रोधाचा द्वेषाचा भाव उत्पन्न होतोय, त्याच्याने त्याची हानी होत नाही पण आपली निश्चितच हानी होते। इतका सम्यक, इतका शुद्ध, इतका परिशुद्ध तथागत सम्यक संबुद्धांचा मार्ग आहे, परंतु आजही आम्ही लोक अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड या सगळ्या गोष्टींमध्ये एवढं अडकलेलो आहोत की त्यातनं बाहेर निघायला तयारच नाही आहे। बाबासाहेबांनी आपल्याला तथागतांचा सधम्म दिला इतका महान की आज आम्ही बघतो की विश्वामध्ये भगवंताच्या धम्माचा प्रभाव आम्हा लोकांना दिसतो। कारण की बुद्धाचा जो सधम्म आहे तो या विश्वातील फक्त मानव कल्याणाचा नसून या विश्वामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक सत्वाच्या कल्याणासाठी आहे। एक झेन स्टोरी आली होती, गुरु आणि शिष्य हिमालयामध्ये राहत होते। बघा, भगवंताचा धम्म मानवी मूल्याला कशा पद्धतीने जतन करायला शिकवतो। गुरु आणि शिष्य हिमालयामध्ये राहत होते आणि राहत असताना त्या ठिकाणी कडकडीची थंडी पडली, एवढी असह्य थंडी पडली की जणू काय त्या थंडीमध्ये त्यांचा मृत्यूच होतो की काय अशी स्थिती त्या दिवशी झाली होती, एके दिवशी झाली होती। उपासकांनो, गुरुला असं वाटलं आता काय केलं पाहिजे, शिष्याला असं वाटलं आता काय केलं पाहिजे, कारण की त्यांच्याकडे असलेली लाकडाची जी काही सामग्री होती ती संपलेली होती। बघा, आजही आम्ही लोक आम्ही जर कधी हिमालयात गेलो, बर्फाळ प्रदेशामध्ये गेलो तर ते लोक शिकुटी करूनच राहतात। अगदी त्यांच्या घरामध्ये मोठमोठ्याला शेकोट्याच आहे। आम्ही तिकडे गेलो नाही तर चित्रपटामध्ये आम्ही बघितलेलाच आहे। उपासकांनो, एवढी थंडी पडली, हातपाय वाकडे तिकडे व्हायला लागले। शिष्याला असं वाटलं आता काय केलं पाहिजे, या थंडीमध्ये स्वतःचा प्राण कसा वाचवला पाहिजे। म्हणून त्या शिष्यानं त्या ठिकाणी भगवंताचं रूप होतं, बुद्ध रूप होतं आणि ते बुद्ध रूप लाकडाचं होतं। त्या बुद्ध रूपाची लाकडं काढली आणि त्याचं अग्नी केला आणि त्या शेकोटीला दोघंजण शेकले। त्या शेकोटीला दोघंजण शेकले, रात्र त्या शेकोटीच्या उभेनं त्या दोघांनी काढली। याची कल्पना गुरुला नव्हती। गुरु आपले नित्यनेमाप्रमाणे सकाळी उठले आणि वंदना करण्यासाठी, बुद्ध गुणाची, धम्म गुणाची, संघ गुणाची वंदना करण्यासाठी बुद्ध रूपाच्या अधिष्ठानासमोर गेले। परंतु त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी बघितलं की या ठिकाणी बुद्ध रूपच नाहीये। म्हणून त्यांनी आपल्या शिष्याला बोलावणं केलं की बाबा, या ठिकाणी बुद्ध रूप कालपर्यंत होतं ते कुठं गेलं। शिष्य म्हणाले, काल कडाडाची